करण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू दे मला असं वाटतंय। त्यामुळे उगाच काहीतरी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी अशी वल्गर विधानं कोणी करू नये। मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट केला, की दादांच्या अशा अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये, कृपावर कुणी राजकारण करू नये। मी परवाही म्हटलं की उगाच काहीतरी काहीही बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला। या विषयासाठी जरा जास्त ताकद लावणं फार महत्त्वाचं आहे। ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतोय। अख्खा महाराष्ट्र मीडियापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत की दादांना न्याय मिळाला पाहिजे। मग याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल। पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019ला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे विमानाचाच ॲक्सिडेंट झाला होता, तिथं किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला, त्या FIRमध्ये आणि या FIRमध्ये काहीच फरक नाही। पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार? मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरनंच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो। नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठंतरी प्लॅनिंग झालं होतं, म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं, दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ॲक्सिडेंट झाला। ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही, दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीचे विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची, म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठंतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना, लोकांना माहीत आहे का, असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो। आता गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरू आहे सगळ्यांना दिसतंय, मी त्या बाबतीत बोलणार नाही। पण मी पुन्हा सांगेल की दादांच्या अशा अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये, कृपावर कुणी राजकारण करू नये। मी परवाही म्हटलं की उगाच काहीतरी काहीही बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतं त्याला सुसाईड बॉम्ब पायलटच्या माध्यमातून तयार झाला, मुद्दामून पायलट बदलण्यात आले। आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू दे मला असं वाटतंय। या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सगळ्यांची भावना आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतंय, आम्हालाही वाटतंय। त्यामुळे उगाच काहीतरी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी अशी वल्गर विधानं कोणी करू नये। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार दिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले, दिल्लीहून अतिशय गंभीर दखल या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि सखोल अशी चौकशी सर्व ज्या समोर एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे। चौकशीचा निर्णय आल्यावर अंतिम आपल्या समोर येईल काय आहे, काय झालं, काय नाही झालं म्हणून जर कोणाला सगळी वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं, कोणाला अजून कोणाला अपील करायची ती करावी, मागणी करायची ती करावी, परंतु यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे। उगाच त्याच्यामध्ये कुठेही कुठला संभ्रम असण्याची शक्यता काडी मात्र नाही आहे। आणि म्हणून कोणाला अर्ज करायचा आहे, कोणाला मागणी करायची ते सगळे करू शकतात। आणि यामध्ये मी पुन्हा सांगेल की 100% पारदर्शकता या चौकशीमध्ये आहे। बिलकुल त्यांना सगळी मोकळीक आहे। पार्लमेंटमध्ये काही लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे। मी सांगतो तुम्हाला जे काय तुमचे डाऊट्स असतील, तुम्हाला काय माहिती हवी असेल ती सगळ्या माध्यमातून मग पार्लमेंटमध्ये विचारा, असेंब्लीमध्ये विचारा, काही हरकत नाही विचारायला। यामध्ये या अपघातामध्ये तुम्हाला जर काही
काही वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्या संबंधित यंत्रणांकडे न्याय मागू शकतात किंवा मागणी करून नेमकं तथ्य काय ते विचारू शकतात.